ही बघा आमच्या बहिणीच्या मुलांची शेत बघायला गेलो होतो आम्ही बघायला गेलो तर तांबड्याची भाजी गावली आम्ही घेऊन आलोय। आता नीट करतोय, अशी कुरवून घेतोय, भाजून तुम्हाला करून दावतोय। अशी स्वच्छ नीट करून घ्यायची देठ पाक काढून, आणि मग शेंगदाण्याचा कूट अजून लसूण असं घालून मग पुन्हा तुम्हाला करून दावतो। बारीक चिरून घ्यायची भाजी, तव्यात तेल घालून धुयाची, तेल घालून तव्यात भाजून घ्यायची, लसूण जिरं घालून चेचून घ्यायची मिक्स करून। मिक्सरला लावायची नाही, उकळीत चेचायची, चव लागते। हे आमचं पहिलं करणं। असं पाणी ओतून भाजी स्वच्छ धुवून घेऊया, तेल टाकून भाजून घेऊया, भाजून घेऊन भाजी करून मग तुम्हाला दाखवतो। माझ्या पद्धतीने एकदा भाजी करून बघा, अशी सगळी तुमच्या घरच्या आवडीनं खातेली, करून बघा। तर बघा भाजी धुवून घेतलेली आहे, सगळे स्वच्छ आत्तेन भाजी नीट करून धुवून दिल्या बघा चांगली। आता मी तव्यात टाकून चांगली भाजी अशी भाजून घेते, तेल वतून चांगली भाजायची बघा भाजी। बघा ह्याचा कलर कसा होतोय, लगेच भाजा लागल्यावर तांबूस कलर होतोय बघा ह्याचा। आणि बघा मी हिरव्या मिरच्या पण घेतल्या त्या बघा, भाजून घेतले त्या। आता ही चेचून बारीक करून घेऊया मिरच्या। आता मी भाजी सगळी भाजून घेते बघा अशी, मग तुम्हाला नंतर दाखवते बारीक करताना कशी करायची ते। सोन भाजी भाजून द्यायला लागल्या, आता मी असा लसूण आणि मिरची चेचून घेते, त्याच्याबरोबर भाजी बी बारीक करून घेते। हे का अशी असं लसूण मिरची एकत्र चेचून घ्यायचं, ह्याच्यात भाजी बी टाकून चेचून घ्यायची, वाय शेंगदाण्याचा कूट घालायचा, वायशी जिरं घालायचं, चेचून घ्यायची, मग खाऊन बघा। आणि मीठ टाकायचं, थोडंशी जिरं टाकायचं, चेचून घ्यायचं। आता एकत्र करून चेचून घ्यायचं, मिरची ही भाजी घालून चेचायचं, मग भाजी खाऊन बघा, चांगली लागते, खाऊन बघा। ही करून खावा, करून बघा, खाऊन बघा, आणि मग सांगा। ही जुन्या पद्धतीचं आमचं करणं, ही आमच्या पद्धतीचं करणं, करून बघा। आई अशी भाजी करत होती, ती बघून आम्ही बी करतोय, आणि चांगली लागते भाजी, करून बघा, खाऊन बघा। मिरची चेचून घ्यायची, आता ह्याच्या संग भाजी बी चेचून घ्यायची, आणि चव बघा, खाऊन बघा, चव बघा, आणि आम्हाला सांगा की जुन्या पद्धतीचं करणं। हो का अशी पूर्ण भाजून घ्यायची भाजी, आता ह्यात टाकून घ्यायची, अशी टाकून घ्यायची। जरा चवीसाठी मीठ टाकायचं, जरा टाकलंय, आता थोडंच टाकायचं, आणि चवीसाठी मीठ टाकून असं घोटून घ्यायचं, असं छान असं घोटून घ्यायचं, घोटून घ्यायची, बारीक अशी घोटून घ्यायची। त्यात जरा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि काढून ठेवायची। मिक्स करून मस्त मध्ये चेचून घ्यायची, मिक्सरला लावायचं नाही, मिक्सर बी करून बघा, अशी चेचून बी करून बघा, आणि कुठली चव लागते तसं करा, आणि मला सांगा। ही बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट ही घालायचा,
कोथिंबीर टाकून घ्यायची आणि घोटून घ्यायचं. भाजी बनवून दिल्या. माझा नातू जेवायला बसलाय. नातू जेवायला लागलाय. कशी झाली ही भाजी सांगेल तुम्हाला. आई भाजी एक नंबर झाल्या. मी कधी खात नाही भाजी, पण आज तू केल्या म्हणून खायला. हा बाळा, मी उद्या आणि तुला करून देते. हो, तू असंच तर मला करून दे. आणली भाजी आई? बाळा, तुमच्या मळ्यात आणली भाजी. फिरायला गेलतो आम्ही, बघायला गेलतो. मला दिसल्यावर आणली, केली. उद्या आणि करून देते मी. उद्या आणि जाऊन आणते, उद्या आणि करून देते. पोट भरून जेव बाळा. हो. तर बघा, आज आत्तीने भाजी बनवल्या बघा. सासूबाईने आमच्या किती मस्त केल्या. मुलाने तुम्हाला खाऊन पण सांगितलंय किती चव झाल्या भाजी. तर ही अशी रेसिपी तुम्ही एकदा करून बघा आणि कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. असंच उद्या भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. बाय.